मिझोराम राज्य कुठे आहे असं विचारलं तर अनेक भारतीयांना नकाशावर ते दाखवता देखील येणार नाही। हे राज्य गेली अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलं। या राज्यामध्ये अद्याप रेल्वे देखील पोहोचली नव्हती। आता मात्र चित्र बदलणार आहे, कारण हे राज्य आणि त्याची राजधानी रेल्वे मार्गाने भारताला जोडले गेलेत। त्यामुळे या राज्याचा आर्थिक सामाजिक विकास होणं शक्य झालंय, तर भारताची लष्करी ताकद देखील त्यामुळे वाढणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कसा विकास होईल या संदर्भातला सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आसामच्या दिब्रुगढपर्यंत रेल्वे पोहोचलेली होती। त्याही पुढे आसाम आणि मिझोरमच्या बॉर्डरवर बैराबीपर्यंत ही रेल्वे पोहोचलेली होती। तिथून पुढे मिझोरम राज्याचा विकास करण्यासाठी, इथल्या जनतेसाठी, इथलं टुरिझम वाढवण्यासाठी आणि इथल्या स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्ससाठी म्हणजे लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी मिझोरममध्ये रेल्वे पोहोचणं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच हा प्रकल्प हाती घेण्यात आला। 8071 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे आणि याच प्रकल्पाला बनवताना कोणकोणत्या अडचणी आल्या, त्या प्रकल्पामुळे कसे फायदे होणार आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग माझ्याबरोबर या मिझोरम राज्यातल्या नवीन रेल्वे प्रकल्पाची सैर आज आपण करणार आहोत। मिझोरमच्या बैराबी या आसाम मिझोरमच्या बॉर्डरपर्यंत ट्रेन होती। आता ही ट्रेन सैरांगपर्यंत आलेली आहे, जे स्टेशन मिझोरमची राजधानी आयझॉलपासून 20 किलोमीटरवर आहे। आणि याच रेल्वे लाईनवर एक प्रचंड मोठा असा ब्रिज आहे, जो ब्रिज भारतातला दुसऱ्या नंबरचा सगळ्यात उंच ब्रिज आहे। हा ब्रिज आहे सैरांग ब्रिज। त्याच्या मागे हा ब्रिज तुम्ही पाहू शकता। अतिशय अवाढव्य आणि अभियांत्रिकी दृष्टीने अतिशय अवघड असं असलेलं काम या ब्रिजसाठी करण्यात आलं। आता या ब्रिजची खासियत काय, तर हा मधला खांब तुम्ही जो बघताय, हा जो पिलर तुम्ही बघताय, हा भारतातला सगळ्यात उंच असलेला दुसऱ्या नंबरचा पिलर आहे। या पिलरची उंची आहे 114 मीटर पर्यंत। या संपूर्ण 51 किलोमीटरच्या मार्गिकेवर जर आपण पाहिलं तर एकूण जे ब्रिज आहेत त्या मोठ्या ब्रिजची जी संख्या आहे ती तब्बल 55 मोठे ब्रिज या संपूर्ण मार्गिकेवर मांडण्यात आलेले आहेत। 87 छोटे ब्रिज जे आहेत ते या मार्गिकेवर मांडण्यात आलेले आहेत आणि त्याबरोबरच या संपूर्ण मार्गिकेवर भुयारं जी आहेत ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत। अगर हम मिजोरम के लोगों की बात करें तो इस रेलवे लाइन के आने से उनकी जो समस्या थी, अभी इतने सालों से यहाँ कनेक्टिविटी की दिक्कत रहती थी, लोगों को यहाँ से देश के दूसरे भाग जाने में समय भी बहुत लगता था और रोड नेटवर्क कई बार बारिश के दिनों में खास करके लैंडस्लाइड की प्रॉब्लम रहती थी और समय बहुत लग जाता था, दिक्कत भी होती थी, कॉस्ट भी बहुत बढ़ जाता था। लेकिन अब ये रेलवे लाइन से जैसे हम अब यहाँ से गुवाहाटी जाएंगे तो 12 घंटे से कम में ये हमारा पूरा सफ़र संपूर्ण हो जाएगा और साथ ही साथ बहुत ही कंफर्टेबल और बहुत ही कॉस्ट इफेक्टिव ये रहेगा। मिझोरम मधलं जे वातावरण आहे ते अतिशय वेगळं आहे। दुपारच्या वेळी इथे प्रचंड गरम होतं आणि संध्याकाळच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस इकडचं तापमान प्रचंड कमी होतं। आता या तापमानामध्ये ज्यावेळी एखादी रेल्वे लाईन टाकली जाते त्यावेळी विशेष काळजी घेतली जाते, कारण की आपल्याला या लोखंडाचा गुणधर्म माहिती आहे। ज्यावेळी लोखंड हे गरम होतं त्यावेळी ते प्रसरण पावतं आणि ज्यावेळी ते थंड होतं त्यावेळी ते आकुंचन पावतं। त्यावेळी हे रूळ जर प्रसरण पावले तर या गॅपमुळे
ते रूळ प्रसरण पावायला त्यांना जागा मिळते. त्यामुळे दोन ट्रॅक जे आहेत ते एकमेकांवर जवळ येत नाहीत आणि ते तुटत नाहीत. ज्यावेळी थंड होतं रात्रीच्या वेळेस त्यावेळी याच गॅप बनून आधीच्या नुसार हे रूळ जे आहेत ते त्यांच्या जागेवर येतात. म्हणजे तेवढ्याच लांबी रुंदीचे आधीच्या लांबी रुंदीचे ते बनतात. त्यामुळे इथे होणारे जे अपघात आहेत ते टाळता येणार आहेत. स्थानिक पर्यटन असू दे किंवा इतर गोष्टी असू दे, आता या एका रेल्वे लाईनमुळे मिझोरम हे जे स्टेट आहे किंवा हे जे राज्य आहे ते भारताच्या संपूर्ण रेल्वे मॅपवर आलेलं आहे, रेल्वेशी कनेक्टेड झालेलं आहे आणि त्याचाच फायदा येणाऱ्या काळामध्ये या मिझोरमच्या लोकांना घेता येणार आहे. मिझोरम राज्यात आता बांधण्यात आलेली ही रेल्वे लाईन भारताला लष्करीदृष्ट्या देखील महत्त्वाची आहे. कारण मिझोरम राज्य हे भारतीय सीमेवर आहे. मिझोरम राज्याला लागूनच म्यानमार या देशाची बॉर्डर आहे, बांगलादेशची बॉर्डर आहे आणि म्यानमारमधून एक लिबरेशन ग्रुप नेहमी भारताला त्रास देत असतो. त्याचबरोबर बांगलादेशातून अनेक इल्लिगली भारतात येणारे बांगलादेशी नागरिक ही तर भारताची सततची डोकेदुखी राहिलेली आहे. त्यामुळेच मिझोरम राज्यातल्या या आयझॉल या सिटीमध्ये आसाम रायफल्सचं मुख्यालय आहे. आसाम रायफल्स ही लष्कराची मोठी तुकडी आहे. त्याचबरोबर BSF आणि BRO म्हणजे बॉर्डर रोड कन्स्ट्रक्शनची टीम देखील या मिझोरम राज्यामध्ये आहे. कारण इथे भारतीय सीमा आहे आणि म्हणूनच ही रेल्वे लाईन या लष्करासाठी महत्त्वाची ठरणार आहे. सामाजिक, आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही रेल्वे मार्गिका येत्या 1 ते 2 महिन्यात खुली करण्यात आल्याच्या नंतर भारताला नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास करणं शक्य होणार आहे. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मिझोरम.